मुंबईतल्या इंदू मिलच्या जागेवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं आंतरराष्ट्रीय स्मारक होणार आहे। पण नागपूरजवळच्या चिंचोली इथल्या बाबासाहेबांच्या 400 वस्तूंच्या संग्रहालयाच्या स्मारकाचं भवितव्य मात्र अंधारात आहे। बाबासाहेबांचे खासगी सचिव दिवंगत नानकचंद रत्तू यांनी 1990 मध्ये हा संग्रह वामनराव गोडबोले यांना सुपूर्द केला होता। सरकारचा एकही पैसा न घेता गेल्या 24 वर्षांपासून या वस्तूंचा संग्रह करून शांतिवन हे स्मारक तयार करण्यात आलंय। मात्र निधी अभावी या स्मारकाकडे दुर्लक्ष झालंय आणि आता ज्या ठिकाणी हे संग्रहालय उभं आहे ती जागा दगडखाणींसाठी आरक्षित केल्याची माहिती आहे। त्यामुळे या वास्तूचं भवितव्यही अंधारात आहे। आणि याबद्दलच सांगतायत आमचे नागपूरचे ब्युरो चीफ प्रवीण मुधोळकर। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या आयुष्यात वापरलेल्या 400 वस्तूंचं प्रदर्शन नागपूरच्या चिंचोली येथील शांतिवन येथे ठेवण्यात आलेलं आहे। आपण इकडे बघू शकतो की शांतिवन या परिसरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी गौतम बुद्धांच्या ज्या मूर्तीसमोर बुद्ध धर्म स्वीकारला ती मूर्ती सुद्धा इथे आहे। आणि खाली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या टाइपरायटरवरती भारतीय घटनेची प्रत तयार केली आणि पहिली प्रत घटनेची ज्या टाइपरायटरच्या माध्यमातून तयार झाली ती टाइपरायटर मशीन सुद्धा इथे आहे। अशाच पद्धतीने 400 पेक्षा जास्त वस्तू या ठिकाणी ठेवण्यात आल्या आहेत, ज्या वस्तू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आयुष्याचा कधी भाग होती आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या वस्तू त्यांच्या आयुष्यात वापरल्या होत्या। त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे कोट असतील, कपडे असतील ते सुद्धा ठेवण्यात आलेले आहे। आणि अत्यंत मौल्यवान हा जो ठेवा आहे हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे खासगी सचिव नानकचंद्रजी रत्तू यांनी वामनराव गोडबोले यांना 1990 मध्ये दिला होता। 26 वर्षापासून या वस्तू अशाच पद्धतीने इथे ठेवण्यात आलेल्या आहे आणि कुठल्याही सरकारी मदतीविना या वस्तू इथे संग्रहित ठेवण्यात आलेल्या आहे। पण केमिकल प्रोसेस नसल्यामुळे आणि कुठलाही निधी सरकारकडनं अद्याप आला नसल्यामुळे या वस्तू खराब होत आहेत आणि काही कपड्यांना तर इथे उधळी सुद्धा लागली आहे आणि काही जे अमूल्य ठेवा बाबासाहेबांचा जो आहे तो खराब होतोय। या ठिकाणची जागा जी आहे ती नागपूर इम्प्रुव्हमेंट ट्रस्टनं दगडखाणीसाठी राखीव ठेवली आहे। त्यामुळे आता महाराष्ट्र सरकारनं 40 कोटी रुपये सुद्धा मंजूर करून उपयोग नाही, कारण की आता या ठिकाणी दगडखाणींसाठी हा भाग राखीव असल्यामुळे या ठिकाणी कुठलंही बांधकाम होणार नाही। त्यामुळे बाबासाहेब आंबेडकरांच्या वस्तूंचं ज्या पद्धतीनं संरक्षण इथं केलं जातं, त्या वस्तू ज्या पद्धतीनं खराब होत आहे त्याच पद्धतीनं ही वास्तू सुद्धा आता खराब होणार राहील की नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे। 2012 पासून आता माहिती पडलं आम्हाला की ही जागा जी आहे ही मायनिंग करता रिझर्व ठेवलेली आहे, म्हणून इथे बांधकाम करता येत नाही आणि त्याच्यामुळे हा निधी सुद्धा देता येणार नाही। म्हणजे शासन जे आहे ते आमची टोटली दिशाभूल करतो आहे आणि बाबासाहेबांच्या वस्तूला आता जर अशा पद्धतीचं राहील आणि शासन दिशाभूल करेल तर निश्चितच या वस्तू टिकणार नाहीत। येणाऱ्या भावी पिढीला बाबासाहेबांच्या वस्तू बघायला सुद्धा मिळणार नाही। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रशांत मोहितेसह प्रवीण मुधोळकर, IBN लोकमत, नागपूर। आणि हे जे वस्तू संग्रहालय आहे याच्या घटनाक्रमावर आपण एक नजर टाकूयात। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 400 वस्तूंचा संग्रह या संग्रहालयात आहे। बाबासाहेबांचे खासगी सचिव नानकचंद रत्तू यांनी या वस्तू सांभाळल्या। त्यानंतर 1990 मध्ये रत्तू यांनी वामनराव गोडबोले यांच्याकडे या वस्तू सुपूर्द केल्या। गोडबोलेंनी स्वखर्च आणि देणग्यांमधून हे शांतिवन उभारलं। शांतिवनामध्ये बाबासाहेबांच्या अनेक दुर्मिळ वस्तूंचा संग्रह आहे, पण रासायनिक प्रक्रियेअभावी अनेक वस्तू जीर्ण झाल्या आहेत। शांतिवनासाठी 40 कोटींची मंजुरी देण्यात आली होती, पण तो निधी कधीच इथे मिळाला नाही। चिंचोली परिसरावर दगडखाणीसाठी आरक्षण करण्यात आलेलं आहे आणि त्यामुळे शांतिवनाच्या वास्तूचं भविष्यही अंधारातच आहे।